माझगाव पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली असून येणाऱ्या 5 फेब्रुवारीमध्ये या निवडणूक मतदान होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमच्या गावचे एक धडाडीचे नेतृत्व आणि आमचे मित्र आणि त्यांनी आमच्या गावात बरेच असं ग्रामपंचायत सदस्याप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष बरीचशी पदं याने भूषवलेली आहे आणि ते सन्माननीय अपक्ष उमेदवार जितेंद्र गावकर आज या निवडणुकीमध्ये या रिंगणात उतरलेले आहे. आणि यात एवढंच सांगेन, मगाशी आता जितू सांगितल्याप्रमाणे जितू गावकर याने की पक्षाने कुठेतरी त्यांच्यावर अन्याय केला, अन्याय करून त्याला तिकीट नाकारली गेली. 2 निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी नाकारली. त्याने आपलं दुःख म्हणजे आपलं एक सांगितलं आहे. तर त्यानंतर आम्ही स्वतः त्यांनी अपक्ष म्हणून आपला फॉर्म दाखल केला आणि आमच्या गावात त्यांनी आमच्या सांगितलं की बाबा अपक्ष उमेदवार दाखल केला आणि बरेचसे बघितलं तर आमच्या गावावर कुठचाही उमेदवार म्हणून आता आमच्या गावातला नाही आहे. सगळ्या पक्षांनी आम्हाला उमेदवारी नाकारली आहे सर्वांना, तरी अपक्ष म्हणून उमेदवार आता जितू गावकर खंबीरपणे उभे राहिले आणि त्यासाठी आज आम्ही सर्व पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहोत. आज आम्ही त्यांनाच सांगितलं, जितू तू मागे हटू नको, आम्ही पूर्ण गाव तुझ्या पाठीशी आणि तुम्हाला 100% निवडून आणू. आणि माझगाव गाव मोठा जरी असला तरी आम्ही आज मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले माजी सभापती रमेश गावकर हे पण आपल्या वेतीय गावाचे लहान गाव असून पण सभापती होऊन गेले आहेत. त्यांनी पण बरीचशी कामं केली आहेत. त्यानंतर आपला माझगाव मोठा गाव असला तरी आमचे संबंध या माझगाव गावातील बरेचसे आहेत. सोनुर्ली गावामध्ये सुद्धा आपले संबंध चांगले आहेत. ते आम्हाला नक्कीच या अपक्ष उमेदवार जितू गावकर यांना नक्कीच मदत करेल आणि त्यासाठी आम्ही पूर्ण सर्व गाव आम्ही सर्व निवडणुकीमध्ये या प्रचारामध्ये उतरून या अपक्ष उमेदवार आमचे मित्र जितू गावकर यांना या मतदान स्वरूपी सर्वांना संपर्क करेल. आणि एवढंच एक ब्रीदवाक्य म्हणून सांगेल, अपक्ष उमेदवार आमचे जितेंद्र गावकर विजयी भव हे ब्रीदवाक्य म्हणून सांगेल. आणि या अपक्ष उमेदवाराला आम्ही जितू गावकर जरी अपक्ष उमेदवार जरी असला, पक्षाने त्याला तिकीट नाकारली तरी आज सर्व मिळून माझगावचे रहिवासी मतदार असतील, वेतीय गावचे असतील, सोनुर्ली गावचे असतील, सर्व मिळून आज आम्ही एकच निर्णय घेतलेला आहे की अपक्ष उमेदवार जितेंद्र गावकर याला निवडून आणायचं.